निश्चितच एक बिग फाईट, तगडी लढत मैदानामध्ये आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आहे जगदंब प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. अतिशय सुप्रसिद्ध असे छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्यांची ओळख आहे ते मानस मनोरे सर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत जगदंब प्रीमियर लीगच्या आयोजकांना. आणि या सगळ्या खेळाडूंना मानस सरांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूया. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मॅन फ्रॉम होराळे संघाचा एक घातक गोलंदाज आहे नीरज दाबणे. स्ट्राइक एंड वरती एक विस्फोटक फलंदाज जो अष्टपैलू दर्जानं सातत्यानं कालच्या दिवसामध्ये देखील मला खेळताना पाहिलंय तो फलंदाज आशुतोष मोरे मात्र स्ट्राइक एंड वरती आहे. यावेळेस त्यानं स्वतःला सावरलंय. मोठ्या फटक्यापासून या चेंडूला वंचित ठेवले गोलंदाजानं. नॉन स्ट्राइक एंड वरती मॅन फ्रॉम नंदनपाडा अभिषेक जाधव अशी जोडी मैदानामध्ये आहे. एकविरा 11 या संघाकडनं तर गोलंदाजी करतोय प्रसिद्ध 11 संघाचा गोलंदाज नीरज दाबणे. हा चेंडू यावेळेस लेग स्टंपच्या बराचसा बाहेर पाहायला मिळतोय. वाईडचा इशारा. प्रत्येक विकेटसाठी नीरजला 100 रुपयाचं पारितोषिक आणि अभिषेक जाधव याच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय मिलिंदजी सावंत साहेबांच्या माध्यमातून. पण इथे हा चेंडू मिड विकेटच्या बाहेर जातोय. सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आलाय 4 धावांसाठी चौकार. आणि अभिषेक जाधव या 4 धावांच्या पद्धतीने टोटल 5 धावांची नोंद इथे स्लॉट मध्ये घेतलाय. झेल पकडण्याची शक्यता आणि झेल बाद केलं गेलंय. नजर हटी दुर्घटना घटी. या चेंडू आणि बॅटचं जे कॉर्डिनेशन होतं ना ते थोडस कमी पाहायला मिळालं. फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. थोडीशी ताकद कमी पडली. अशा वेळी टायमिंगचा वापर पुरेपूर करताना जरा जोरदार पद्धतीने बॅटचं जोहर फिरवला असता तर कदाचित मोहर 6 धावांची आली असती. पण आता डगआउट मध्ये परतावं लागणार. पहिला हादरा टीम एकविरा 11 या संघाला प्रसिद्धी 11 संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय 3रा क्रमांकाचा फलंदाज पियुष धारवे. मॅन फ्रॉम वावशी या गावचा हा खेळाडू आहे ज्याला धार आता फलंदाजी करावी लागणार. P1चं हे षटक पॉवरफुल फलंदाजी करणार का पियुष धारवे. पण अशा वेळी पियुष मात्र सावधरित्या खेळण्याचा प्रयत्न करतोय. या खेळामध्ये आपण बघतोय मालकर सर डरना मनाय ते निर्भयतेने तुम्हाला खेळावं लागणार. मनामध्ये भय निर्माण झालं तर या खेळामध्ये तुमचं स्थान निर्माण होऊ शकत नाही. इथे तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती उत्तर देणं अपेक्षित आहे. अशा वेळी आपण बघतोय लेग ब्रेक पद्धतीनं चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज नीरज करतोय आणि या चेंडूला मिड विकेट आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न जरूर झाला पण बॅट आणि चेंडूचा मात्र इथे संपर्क घडला नाहीये. निर्धाव चेंडूची होती सांगता. 5 या आकड्यावरती स्कोर कार्ड स्थिर. इथे उंच चेंडू उडालाय आणि आता मात्र लँड होतोय आउट ऑफ द पार्क. जगदंब प्रीमियर लीगचा या मॅचचा हा पहिला बिग हिट षटकार. तुमच्या माध्यमातून केदारनाथ 11 संघ या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. जे पुरस्कर्ते आहेत त्या सन्माननीय पाहुण्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. त्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती जगदंब प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं स्वागत आहे सुस्वागतम आहे. माझ्या समोर आणखी एक सिनियर खेळाडू या विभागातील बसलेत मोहिरजी मुंडे सर. ते मला सांगतायत दर्जेदार असं आयोजन आहे. येणाऱ्या खालापूर प्रीमियर लीग मध्ये बऱ्याचशा यंग खेळाडूंना आता संधी निर्माण होईल या जगदंब प्रीमियर लीग मुळे. कारण ही स्पर्धा लाईव्ह आहे. घर बसल्या बरेचसे फ्रँचायझी बरेचसे टीम मॅनेजर बरेचसे कर्णधार आता या स्पर्धेकडे बघतायत
या विभागातून कोणत्या खेळाडूंना आपल्या संघामध्ये स्थान द्यायचं, कोणता खेळाडू किती 1000 पॉइंटला जाईल याचा आता लेखाजोखा चालू असेल प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या बुक वरती. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्गवरती आलाय नंदनपाडा एंड कडनं दीपेश कदम, मॅन फ्रॉम शिरवली. दीपेशची फ्लाइट डिलिव्हरी होती, संभ्रमात पाडणारा हा चेंडू होता. गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची होती सांगता. स्ट्राईक एंड वरती आलाय फलंदाज अभिषेक जाधव. सावंत साहेबांचे पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं. मिलिंदजी सावंत यांचं हे पारितोषिक अभिषेक जिंकणार का? पुन्हा फुलटॉस चेंडू आणि अशा वेळी झेल बाद केलं गेलंय. इथे असं म्हणावं लागेल मालकर सर, लालच बुरी बलाय. आणि हा मोह मात्र इथं षटकाराचा आवरला नाही. परतीचा प्रवास करावा लागणार. दुसरा गडी बाद होतोय आई एकविरा 11 संघाचा. अर्थातच धावपलकावरती धावा आहेत त्या 11. मिळवलेली आहे. सन्माननीय मिलिंदजी सावंत साहेबांकडनं हे पारितोषिक नीरज साठी आलेलं आहे. नीरजचं मी नक्कीच कौतुक करेल. आणि त्याचबरोबर आमच्या कलेला दाद देताना आपण पाहतोय त्यांनी आमच्या या समालोचन कक्षाला 200 रुपयाचं पारितोषिक दिलंय. देणाऱ्याने देतच राहावे आणि घेणाऱ्याने घेतच राहावे. पण मी तर म्हणेल अशा दानशूर व्यक्तिमत्वाचं अशा या सोहळ्यामध्ये मी पुन्हा एकदा कौतुक करेल. इथे मात्र टायमिंग साधलाय, जबरदस्त फटका. किंवा वापर केला. फुलटॉस हा चेंडू होता मिड विकेटच्या बाहेर, कलात्मक पद्धतीने मी तर म्हणेल मारलाय. आणि रिप्लेच्या माध्यमातून सातत्यानं तुम्ही पाहू शकता. अर्थातच समर्थ लाईव्ह इव्हेंट या माध्यमातून घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकूया पुन्हा एकदा संगीत. एक या धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ होईल. वरुण पाटील मॅन फ्रॉम शिरवली. शिरवलीचा हा यंग टॅलेंट ज्यानं आल्या आल्या षटकारानं आपलं वैयक्तिक खातं ओपन केलं, सांघिक कोट्यामध्ये वाढ निर्माण केली. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती. पहिल्यांदा फलंदाजी करताना टी आई एकविरा 11 संघाच्या 2 बाद 18. लक्ष्यमच्या बराचसा बाहेर हा चेंडू पिच होतोय. पंच पनिशमेंट देतात, वाईटचा इशारा. आमचे आज तांबाटीचे पंच आहेत, ऑफिशियल कामगिरी करतायत. प्रवीणजी मामुंडकर त्यांचं देखील आपण कौतुक करूया. कारला आपण पाठारे सरांना पाहिलं आणि सुरेशजी खरिवले सरांना पाहिलं. आज सुरेशजी खरिवले सर पाहायला मिळतात. पाठारे सर कदाचित आपल्या कामामध्ये व्यस्त असतील. आणि इथे जबरदस्त पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. काव कॉर्नर रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडूची उचल फेक केली जाईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून 1 धाव नोंद केली जाते आणि टोटल धावा लागला त्या 20. एक खंडी धावा स्कोर कार्ड वरती पूर्ण झाल्यात. 20 धावांची नोंद. अभिजित पाटील साहेबांकडनं वरुण साठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक. पण वरुण या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलंय. गलीच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा पार वरुणच्या या बॅट मधनं आलाय. जगदंब प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार.
छकडे मालकांना पाहिलं. आज रविवारचा दिवस आहे आणि बऱ्याच ठिकाणी स्पर्धा आहेत बैलगाडी शर्यतीच्या. माझ्या तोंडातनं जरी बैल शब्द जात असला तरी त्यांची ती भावना आहे, त्यांचं ते त्याच्यावरती असलं प्रेम आहे. मुलासारखं प्रेम करणारे बरेचसे गाडा मालक मी पाहिलेत आणि आज येता येता कमीत कमी 5 ते 6 जोड्या मी पाहिल्या, ज्या पाहताना मला देखील वेगळा आनंद झाला. पण या जोडीला आता चांगल्या पद्धतीनं मैदानावरती खेळावं लागणार आहे. एकविरा 11 संघाची जोडी आता मैदानावरती चांगला खेळ करते. 12च्या सरासरीनं 2 षटकामध्ये 24 धावा लागल्यात, पण याकरता त्यांना 2 महत्वाचे गडी देखील गमवावे लागले. इथे नेक्स्ट बॉलर आलाय गोलंदाजी मार्ग वरती, आजिवली एंड करणार राज खोपकर, मॅन फ्रॉम नंदनपाडा. जबरदस्त हा चेंडू, पुन्हा एकदा आपण बघतोय वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज. ज्यानं पहिला चेंडू निर्धाव फेकला. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे पियुष धारवे. सन्माननीय पाहुणे या व्यासपीठावरती आलेले, त्यांचं आपण जगदंबा प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वागत करूया. अभिजितजी हातनोलकर आणि अक्षयजी कदम यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. इथे पुन्हा एकदा फाईन लेग आणि मिड विकेटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न झाला, पण अशा वेळी आपण पाहतोय पंचांचा इशारा, स्वेर चेंडूचा इशारा येतोय. एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ होईल. टोटल 25, अब तक 25, 2 बाद 25. यश मालकर सर, अतिशय सुंदर हा प्रवास, सुंदर हा सोहळा आहे. यंग खेळाडूंना पाहून एक वेगळी ऊर्जा प्रत्येकाच्या मनात येते. प्रत्येकाला या प्रीमियर लीग मध्ये खेळायची इच्छा आहे आणि इथे मात्र नजर हाटी, दुर्घटना घटी, टांगा पलटी, घोडे फरार. चेंडू गेला आर पार, धावा मिळतील 4. खेळ होता तिथे धावा आल्या 4. टोटल 29. आणि इथे नेत्रदीपक, प्रॉपर टायमिंग, ताकदीनं मारलेला हा अतिशय हँडसम पद्धतीचा लांबच लांबचा बिग हिट षटकार. एक्केचाळीस 41 धावांची नोंद. या षटकातील आतापर्यंत चेंडू झाले ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. कदाचित षटकाराची हॅट्रिक, लागोपाठचे 3 षटकार आपल्याला पाहायला मिळू शकतात, पण असं काही मैदानामध्ये घडणार का? राज खोपकरला दाखवून द्यावं लागेल मैदानामध्ये, मी देखील या मैदानावरती खेळतोय. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि पुरोहितनं मात्र टिपलाय झेल. संपलाय पियुष धारवेचा वैयक्तिक खेळ.
मॅन फ्रॉम तांबाटी असं म्हणतात, ज्ञानेश्वरीने रचला पाया तुका झालेसी कळस. आणि आता आपण बघतोय नामदेव मैदानामध्ये गेलाय, विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊया. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. एक कडवी झुंज मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे डरना मना आहे, हार पत्करायला कोणी तयार नाहीये. प्रत्येक जण क्रिकेटच्या माध्यमातून एक वेगळं योगदान देतोय. पुन्हा संधी होतील झेल टिपण्याची, पण अशा वेळी आपण बघतोय सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ होईल. 42 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद अशी परिस्थिती आई एकविरा 11 वावशी संघाची पाहायला मिळते. विरोधात खेळ चालू आहे तो प्रसिद्धी 11 या संघाचा. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी घेऊया एक ड्रिंक ब्रेक आणि ऐकू एक सुमधुर संगीत. चेंडूची उचल फेक केली जाईल. तत्पूर्वी मिळते एक सिंगल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती वाढ होतीये. 43 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात, पण गडी गमावले गेलेत ते 3. तोडफोड मार धाडवाले षटक आहे आणि आतापर्यंत आपण 2 चेंडूचा खेळ पाहिला तर बांधून ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजानं. आडव्या बॅटनं नजर हट्टी दुर्घटना घटी. इथे मात्र आपण बघतोय चेंडूच्या टप्प्यानुसार चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला फटकेबाजी करावी लागणार. अशा वेळी असे ब्लाइंड शॉट तुम्हाला बॅकफुट वरती आणू शकतात, बॅकफुट वरती नेऊ शकतात, कारण अपोजिट संघामध्ये देखील अतिशय सुंदर सुंदर असे फलंदाज आहेत. पुन्हा एकदा त्याच ताकदीनं एकच वेध घेतलाय फलंदाजानं, जो मात्र लेग साइडच्या दिशेनं बॅटचा फ्लो ओपन करतोय. पण गोलंदाज हुशार आहे. ऑफस्टॉपच्या लाईन मध्ये तो चेंडूला कधी धीम्या गतीनं कधी वेगवान पद्धतीनं टाकण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेळी गोलंदाज यशस्वी झालाय. अमोलजी मोरे यांचं देखील आपण कौतुक करूया, जे अतिशय जुने आणि जाणते क्रिकेटर आहेत. ओपन क्रिकेटचा बराचसा नॉलेज बराचसा अभ्यास त्यांच्याकडे आहेत. कृष्णा सातपुते सारख्या एका मोठ्या फलंदाजाबरोबर त्यांनी 2 हात करण्याचा प्रयत्न देखील केला आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेत. पुन्हा एकदा तोच फटका, तीच दिशा, त्याच पद्धतीचा हा निर्धाव चेंडू. डॉट 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 असा हा खेळ होतोय. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव गेलेत. जबरदस्त चेंडू हाताळण्याचं काम करतोय गोलंदाज सुयोग. पाटलांचा हा लेक आहे आणि थेट इथे जोरदार अपील करतोय. अपील मध्ये जोश जास्त आहे, उत्साह कमी पाहायला मिळाला. ही अपील पंचांनी नकारली आहे. लेग बाईच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण होतीये. एका धावेच्या माध्यमातून हे षटक देखील कंप्लीट झालंय आणि सुयोगची जर गोलंदाजी आवडली असेल जरा जोरदार टाळ्या वाजवा.
निश्चितच निर्णायक क्षणी स्लॉगवरच्या षटकामध्ये त्यांना आपल्या संघाला सुस्थितीमध्ये आणलंय आणि स्कोर कार्डवरती टोटल धावांची नोंद झाली आहे ती आतापर्यंत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 44. आई एकविरा 11 संघ आता करेल गोलंदाजी आणि प्रसिद्धी 11 संघाला पाठला करावा लागणार. 24 चेंडूमध्ये 45 धावांचा. नेक्स्ट मॅच साठी मैत्री 11 संघाचा कर्णधार आणि त्याच्या बरोबरीनं मोरिया 11 संघाच्या कर्णधाराला आपण आमंत्रित करतोय. आपण टॉस साठी या आणि लगेच या ही तुम्हाला विनंती असणार आहे. मी इथेच थांबतो, तुम्ही थांबू नका. अतिशय सुंदर ही मॅच होणार. जशाच तसं उत्तर तुम्हाला पाहायला मिळणार, पण हे उत्तर कशा पद्धतीनं खेळाडूंच्या माध्यमातून दिलं जाईल त्याआधी आपण आमंत्रित करूया यश मालकर सरांना मायक्रोफोन वरती आणि त्याच्या आधी ऐकूया सुमधुर संगीत. नक्की सध्याच्या घडीला आपण पाहतो सोशल मीडियावरती सध्याच्या घडीला ज्या सॉन्ग वरती गीतावरती जास्त प्रमाणे रील्स आपण पाहतोय ते गीत अगदी डीजेच्या माध्यमातून आणि डीजे कमालीची अगदी पाहतो साऊंड क्वालिटी आणि क्लिअरिटी पाहायला मिळते. आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा अगदी प्रामाणिक प्रयत्न. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय मैत्री 11 आणि त्यांच्या विरोधात मोरिया 11 म्हणजे मोरिया 11 टीम कडून असतील आमचे अभि कदम आणि त्यांच्या विरोधात त्यांचे बंधू. म्हणजे अशी लढत करत दोन बंधू, परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर नक्कीच प्रतिस्पर्धी म्हणून खेळ नक्कीच करतील. परंतु या मॅच मध्ये कोण जिंकेल, कारण विचार केला प्रथम बॅटिंग करताना आई एकविरा 11 वावशी या टीम न जमवल्या 44 धावा आणि 45 धावसंख्येचं टार्गेट आता समोर आहे. आता दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या प्रसिद्धी 11 या टीम समोर आता यावर तुम्हाला विचार करावा लागेल, कारण या धावा आहेत तुम्हाला 45 करायचे आहेत, 4 षटक आहेत. म्हणजे आता कॅल्क्युलेशनचे क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. परंतु यावर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रसिद्धी 11 टीमची धीरज दाबणे आणि त्याच्या समवेत पुरोहित मुंडे म्हणजे A1 जोडी हे खरं तर फिल्डिंग करणाऱ्या आई एकविरा 11 वावशी टीम साठी खरं तर डोके दुखिया. कारण धीरज दाबणे आपण पाहिला यंग कॅडो ओव्हरऑल टीम साठी खेळत असताना अगदी काय कमालीचा खेळ मागच्या वर्षीमध्ये त्याने दाखवला. पहिल्याच बॉल वरती नजर लागली की काय, यस पहिल्याच बॉल वरती सॉफ्ट डिसमिसल, जोर का झटका, धीरे से लगा डीजे. ऑन स्क्रीन वरती धीरज दाबणे यांना आपण पाहू शकतो. एखादी वेळ एखादा दिवस असतो वाईट, कमजोर स्वतःला कधी लेखू नका, लाटेपेक्षा मोठा असतो श्रमबुद्ध नेहमी. अगदी जग तुम्हाला मागे वडेल परंतु तुम्ही स्वतःला कमजोर लेखू नका. पहिल्याच बॉल वरती आपण उल्लेख केला होता, कौतुक केलं होतं, परंतु नजर लागली की काय आणि पहिल्याच बॉल वरती अगदी मोठी विकेट, गोल्डन डकचा शिकार ठरले. धीरज दाबणे तंबूच्या दिशेला परतल्या. पहिल्याच बॉलवरती सुरुवात चांगली राहिली. अगदी आपण पाहायला गेलं आई एकविरा 11 वावशी टीमची कमालीची सुरुवात करत असताना गोलंदाज
अभिषेक जाधव ना कमालीच्या वेगवान गोलंदाजा, पहिलाच बॉल अगदी पिच झाला, अगदी आपण गोल्डन स्पॉट वरती. त्यानंतर आपण पाहिला त्या बॉल वरती फटका खेळणं थोडस अनकम्फर्टेबल पाहायला मिळालं नीरज दामने, आणि त्यामध्ये आपली विकेट यावर सुपूर्द केली फिल्डिंग करणाऱ्या आई एकविरा 11 वावशी टीमला. बॅट्समन इंडिया नंबर 3 वरती निशांत चव्हाण. खराब बॉल, हाफ ट्रॅकर कांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येईल, हा वाईट बॉल आहे, खराब बॉल पाहायला मिळाला. टीमची टोटल आपण पाहतोय नक्कीच 1 अंकावरती नक्कीच पाहायला मिळेल. एक धावपलकावरती या बॉल वरती आपण पहिला फक्त लास्ट बॉल थोडासा खराब पाहायला मिळाला. बॅट चिकाडा, प्रॉपर टायमिंग नाहीये, गलीचा क्षेत्ररक्षक दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडलाय झेल. कब्बालीची सुरुवात देत अगदी निशाण आपण पाहतो अभिषेकला आपल्या आई एकविरा 11 वावशी टीमला. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. मैत्री 11 त्यांच्या विरोधात मोरिया 11. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय आमचे अतिथी मिलिंदजी सावंत साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी आपण टॉस करायचा. मिलिंदजी सावंत यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मैत्री 11 त्यांच्या विरोधात मोरिया 11. कॅप्टन असतील आमचे अभि कदम, त्यांच्या विरोधात मैत्री 11 चे कॅप्टन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. टॉस केला जाईल. टॉस का बॉक्स कोण राहील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नक्कीच यावर टॉस केला जातो आहे. आमचे मिलिंद सावंत साहेबांच्या हस्ते मैत्री 11 त्यांच्या विरोधात मोरिया 11. खरं तर विचार केला मैत्री 11 टीमचे पुरस्कर्ते आपण पाहिला अभि कदम यांच्या बंधू, आणि दुसऱ्या बाजूला मोरिया 11 टीमचे स्वतः कर्णधार आपण पाहतोय अभिजी कदम यांना पाहतो. म्हणजे अगदी दोन भावाभावांत बंधूंमध्ये आवाज लढत पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. खरं तर चांगली स्पर्धा आणि त्याच्यामध्ये चांगले बॅच, परंतु यावर चांगला फटका खेचला. ज्या मिनिट नुसार बॉल आला त्या मिनिट नुसार फटकेबाजी, अप्पर कटचा फटका, चेंडू चाललाय सी मारे शापार, 1 बाउन्स. खरं तर आई एकविरेचा धावा खरंच करावा लागतो. फिल्डिंग करणारा आई एकविरा 11 वावशी टीमला, कारण टीमची टोटल जाऊन पोहोचली 5 अंकावरती. तुम्हाला पाठलाग करायचं 45, अजूनही 20 चेंडू बाकी आहेत आणि 40 धावसंख्येची गरज. बॅटर स्ट्रायकर इन वरती जय पाटील, अजून एक चांगला फटका, एलिमिनेशन कमी आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बराचसा एरिया कव्हर केला. प्रयत्न एफर्ट्स खूप चांगले झाले आहेत या फिल्डरचे. आपल्या टीमला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न, यावेळेस अपयश जरी आलं असलं परंतु यावेळेस आत्मविश्वास दिला जातो 10 खेळाडूंच्या माध्यमातून. कब्बालीचा आवाज पाहायला मिळाला. एफर्ट्स अगदी फिल्डिंग करत असताना अगदी आपण पाहतो तो क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता. अगदी आपण पाहिला नक्कीच वाईडिश लॉंग ऑफ वरून अगदी डीप विकेटचा प्रवास आपण त्याचा पाहिला. बॉल पर्यंत पोहोचला, हे खूप महत्वाचं होतं आणि यावेळेस चांगले प्रयत्न त्याच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टीमची टोटल 8 या धावसंख्येवरती पाहायला मिळतात. 8 धावा धावपलकावरती आहेत. जय पाटील यावेळेस आणि पुरोहित मुंडे यांना पाहतोय, परंतु यावेळेसचा बॉल फटका लो फुलटॉस फक्त दिशा दाखवल्या. डीप फाईन लेग आणि लॉंग लेगच्या रिजन मध्ये या बॉल वरती आलाय दमदार चौकार. नक्कीच कमालीची आवाज बॅटिंग आहे. टीमची टोटल आपण पाहतोय 12 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेस आपण पाहिलं बरंच अगदी एका बाजूला चौकार षटकार देखील पाहिले. तदनंतर चांगला फिल्डिंगचा नजराणा अगदी आपण पाहिला, म्हणजे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पुरोहित मुंडे आणि जय पाटील कमालची बॅटिंग करतात. आता गरज आहे, येणाऱ्या बॉल्स बाकी असतील 18 आणि 33 धावसंख्येची गरज आहे.
18 बॉल्स लेफ्ट, 33 रिक्वायर्ड. यावेळेस धावसंख्येची गरज इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये बनलंय, परंतु आपण पाहावं लागेल कारण पुरोहित मुंडे आपण पाहिलं कब्बालीचा खेळाडू हा, त्याचा चांगला खेळ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करावा लागेल. जो तो प्रयत्न करतो आहे कशासाठी, या जगदंबा प्रीमियर लीगच्या या मानाच्या ट्रॉफीसाठी. जो तो ज्याचा त्याचा प्रयत्न आहे करत या ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याचा, परंतु दोन संघ कोणते असतील आजच्या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच समजलं जाईल. परंतु आपण पाहतो अगदी टीमची टोटल 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक संपलाय, अगदी तुम्हाला पाठलाग करायचा 45चा, अशा परिस्थितीमध्ये 18 चेंडूमध्ये आता 33ची गरज आहे. आता यावेळेस तुमचा प्रेझेन्स ऑफ पॉइंट तपासला जाईल कारण समीकरण इक्वेशन कठीण नाही आहे. तुम्हाला आता कॅल्क्युलेशनचा क्रिकेट खेळावं लागेल कारण या शृंखलेमध्ये आपण पाहिलं नेट रन रेट देखील खूप महत्वाचा, कारण कॅल्क्युलेशन नुसार नेट रन रेट नुसार खरं तर कोणती टीम क्वालिफाय होईल, कारण कोणत्या टीमवर डिपेंड कोणती टीम राहील, कारण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बारा धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या गेल्यात. 45चं टार्गेट आपण पाहतोय आणि हे टार्गेट पार करत असताना सुरुवात खरं तर चांगली केली आहे. संयमानं अगदी पॉझिटिव्ह इंटेंटनं सुरुवात आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या प्रसिद्धी 11 टीमची. जरूर आपण पाहिलं नीरज दाबने शून्यावरती बाद झाला, तदनंतर आलेला फलंदाज आपण पाहिलं अगदी निशांत देखील बाद झाले 0 धावसंख्येवरती. 2 फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर देखील अगदी पुरोहित मुंडे आणि त्यांच्यासोबत जय पाटीलला डावाला या ठिकाणी सावरलं केलं आणि तोच प्रयत्न सातत्य तुम्हाला टिकून ठेवावा लागेल त्या प्रयत्नामध्ये, कारण सातत्य असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जी सुरुवात करता त्याला देखील महत्व आहे, पण त्याच्या विपरीत तुम्ही सातत्य त्याच्यामध्ये किती ठेवता त्याला देखील खूप महत्व, खूप इम्पॉर्टन्स आहे. परंतु यावेळेस पाहू शकतो 18 चेंडू आता 33ची गरज. नवीन गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वरती वैयक्तिक कुठेतरी पहिलं सांगे तिसरं षटक घेऊन दुसरं षटक घेऊन हेमंत पाटील आले आहेत. हेमंत पाटील आपण पाहिलं सगळे यंग खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. टॅप केलं बॉलला, क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या आतमध्ये, थोडेसे पंबल आणि लगेच यावेळेस क्विकली कॉल यावेळेस आला दोन्ही बॅटर्सचा आणि एक धावा सपाट्यानं कंप्लीट केल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 12 धावा धावफलकावरती आहेत. हा आमच्यापेक्षा जास्त लक्ष आपण पाहतोय नरेश दलवी यांचं आहे, परंतु याबाज घुटना टेक तमाशात देख बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, कलात्मक स्ट्रोक देखना स्ट्रोक षटकार. बॅटरच्या माध्यमातून जय पाटील 16 चेंडू आता 27ची गरज आहे. हेमंत यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलं. आणखीन एक चांगला फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने आपण पाहिला, क्षेत्ररक्षक बराचसा एरिया कव्हर केला आणि एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. टीम आपण पाहतोय प्रसिद्धी 11ला समीकरण इक्वेशन थोडंसं मायनस होईल. येणारे बॉल्स बाकी असतील आता 15 आणि गरज असेल 26 या धावसंख्येची. यंग खेळाडू आहेत, परंतु यंग खेळाडूंचा अगदी चांगला खेळ सुरू आहे. षटकारानंतर अगदी सिंगल डबलला प्राधान्य सातत्यानं मी खरं तर मागच्या मॅच मध्ये देखील पहिलं, या मॅच मध्ये देखील पाहतोय जय पाटीलच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 19 अंकावरती. यावेळेस हुकचा पटका, टाइम प्रॉपर नाही, एलिव्हेशन कमी, टिपलाय जेल आणि संपलाय. मेन विकेट होती, गोल्डन विकेट या मॅच
13-25 धावसंख्येची गरज. नरेश सर जर विचार केला तर हा बॉल निर्णायक आहे या षटकातील. हेमंत पाटील यांनी सुरुवात अगदी खराब झाली पण तो शेवट चांगला केला. कब्बालीची गोलंदाजी करत आपल्या टीमला कमबॅक करून दिला. 13 बॉल्स आता गरज 25 धावसंख्येची मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल आहे, पाहावं लागेल. या बॉल वरती पंचांकडे पाहत बसले अगदी क्षेत्र अगदी बॅटर, परंतु यावेळेस परफ्यूम डीलरचा वापर यावेळेस करण्यात आला आणि शेवटचा बॉल आला निर्धाव. आणि याचाच अर्थ 2 षटक आता बाकी असतील आणि गरज असेल 25 धावसंख्येची. 45चा पाठलाग करत असताना आपण पाहिला प्रसिद्धी 11 या टीमला तुर्तास डीजे. परिस्थिती आपण पाहिली अगदी या मॅचची सिच्युएशन अशी आहे. आता गरज आहे येणारे 12 बॉल्स बाकी आहे, 25 धावसंख्येची गरज. आपण पाहिलं प्रसिद्धी 11 टीमला असेल परंतु एका पराभवात खचणारा मी नाही. जिद्दत अशी आहे ना, जिंकल्याशिवाय मैदान सोडणार नाही हे मनात आता ठाम करावं लागेल. आणि हे सांगताना ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो नीरज दाबणे कान मंत्र देतो की आता मॅच तुम्हाला फिनिश करून यायचंय मैदानाच्या बाहेर, कारण मॅच आपल्या बाजूनं अद्याप 12 बॉल्स आणि गरज अद्यापही आपण पाहतो 25 धावसंख्येची गरज असावी असं वाटलं होतं. पुरेत मुंडेकर मॅचला फिनिश करून येतील परंतु त्यांची गेलेली विकेट. पैदलच्या आतमध्ये आपण पाहिला थोड्याशा अडचणीमध्ये वाढ गेली गरज प्रसिद्धी 11च्या. चांगली गोलंदाजी राहिली परंतु आता गरज 12 चेंडू 25 धावसंख्येची. गोलंदाज ट्रॅक वरती आला आशुतोष मोरे करत राहा गोलंदाज. पहिलाच बॉल शफल झाले तदनंतर फटका सजवलाय. काय देखना फटका, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. या बॉल वरती आलाय षटकार. अकरा चेंडू आता 19 ची गरज. आशुतोष यांच्या वरती चढवला जात आहे आक्रमण. आणखीन एक तोच फटका साजवायचा होता म्हणजे यावेळेस अपयशी ठरले. पहा तोच प्रयत्न शफल होऊन केल्याचा प्रयत्न फसला गेला. यावेळेस डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल्स 19 ची गरज. मागच्या बॉल वरती अगदी 360 डिग्रीने आवाज केला फटका केल्याचा प्रयत्न. एक प्रयत्न यशस्वी तदनंतर अपयश आलं. गोलंदाजाने ओळखला आणि शेवटच्या क्षणाला खरं लाईन आणि लेंथ करता आशुतोषने त्यावेळेस चेंज केली. आणि ते खूप महत्वाचा का व्हेरिएशन असणं सध्याच्या क्रिकेटमध्ये हे तुमच्याकडे खूप महत्वाचा. गोलंदाज पुन्हा एकदा आशुतोष तयार आहे. या बॉलला सोडून दिला परंतु पंचांकडे अशा अभूत नजर पाहतोय की पंचांचा सिग्नल आला. बॉल व्हाईट असेल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूरवरचा बॉल आपण पाहिला. लाईन करत पकडायची आउट ऑफ द ऑफ स्टंप परंतु यावेळेस थोडीशी लेंथ मध्ये लाईन मध्ये थोडीशी खराबी पाहायला मिळेल. आता येणारे बॉल्स बाकी असतील 10 आणि गरज आहे 18 धावसंख्येची. का मॅच रंगल्या मैदानाच्या आतमध्ये. प्रसिद्धी 11 त्यांच्या विरोधात आई एकवी राहिला वावशी या दोन टीम दरम्यान. चांगला बॉल चॉप केला बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे पण थोडंसं पंबल सिंगलला केलं त्वरित डबल मध्ये कन्वर्ट. एक चूक या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर घेऊन जाऊ शकते. दोन्ही टीम साठी करत हे मनामध्ये आणलं गेलं पाहिजे. परत या बस फटका सुरेख होतो, बॉल देखील सुरेख. 2 धाबा कंप्लीट. येणारे बॉल्स बाकी आहेत आता फक्त 9 आणि गरज आहे 16 धावसंख्येची. 9 चेंडू 16 धाबा. काय कब्बालीचं क्रिकेट. स्ट्रायकर एंड वरती आहे राज खोपकर. का कंबालीची बॅटिंग यावेळेस फ्लोईंग स्लॉक स्वीपचा प्रयत्न फसला. बॅटनं बॉलचा प्रयत्न यावेळेस चांगला प्रॉपर टायमिंग नाहीये. एक सिंगल या ठिकाणी प्राप्त होईल. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. एक सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल 30 या अंकावरती. आता येणारे बॉल्स बाकी असेल 8 आणि गरज आहे 15 धावसंख्येची. आता तुमचा कॅल्क्युलेशनचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल कारण आता तुम्हाला पाहावं लागेल त्या अगदी उर्वरित बॉल्स मध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण 8 चेंडू गरज आहे 15 धावसंख्येची. मॅच रंगल्या, मॅच ऑन आहे दोन टीमच्या माध्यमातून. प्रसिद्धी 11 त्यांच्या विरोधात आई एकविरा इलन वावोशी टीमच्या अगदी टशन मैदानाच्या आतमध्ये सुरू 8 चेंडू.
15 यावेळेस आपण पाहावं लागेल. आठ चेंडू आणि 14ची गरज आहे. एक धाव खूप महत्वाची आहे दोन्ही टीम साठी. यावेळेसचा फटका लॉब केला. एलिमिनेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक येता बॉल खाली चुकी करणार नाहीये त्यावेळेस. अगदी निर्णायक क्षणी आतमध्ये ही जोडी मिडल ऑर्डर बॅट्समन आपण पाहतो. चांगला फटका अलंग द कार्पेट वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल यावेळेस प्राप्त केली जाईल. शेवटच्या बॉल वरती आले सिंगल. याचा अर्थ आपण पाहतो 7 चेंडू 14ची गरज होती. आता येणारे उर्वरित 6 बॉल्स म्हणजे एक षटक बाकी असेल आणि गरज असेल 13 धावसंख्येची. या मॅच मध्ये कोण जिंकेल कोण हारेल करता एक षटक आणि आपण पाहिलं शेवटचा चेंडू टाकण्यापर्यंत आपण पाहिलं जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत सांगू शकत नाही. कारण क्रिकेटमध्ये भाकीत वर्तवणं हे अत्यंत चुकीचं मानलं जातं. या मॅच मध्ये काय होईल ते नक्कीच आपण या षटकामध्ये पाहू. 6 मध्ये गरज आहे 13ची. तुर्तास अगदी संधी देऊया डीजे ला. नक्कीच आपण गीत पाहतोय डीजेच्या माध्यमातून. चांगला संगीत. कलम नव्हता कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावरती बसला होता माझा शिवछत्रपती शिवाजी राजा. शिवछत्रपती शिवाजी राजा. नक्कीच आपण पाहतो ही स्पर्धा खूप चांगली आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेसाठी सारखीच चांगली मॅच पाहायला मिळते. 6 बॉल्स आणि 13ची गरज आहे. यावेळेस नशीब कोणाच्या बाजूने असेल वेल कोणाच्या बाजूने असेल हे सांगता येत नाही. पण तुम्हाला मेहनत आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. सुयोग पाटील स्ट्रायकर एंड वरती. यावेळेसचा बॉल फुल ठरलाय का सक्सेसफुल. यस डेफिनेटली या बॉल वरती आलाय. बिग 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 बीट षटकार. आता गरज आहे 5 चेंडू 7 धावसंख्येची. आपण जर पाहिलं 5 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. स्वप्न नाही रात्र बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात जिद्द असावी जिंकण्याची. ही वेळ बदलो न बदलो नशीब बदलो न बदलो ही वेळ ही नक्की बदलते. मॅच मध्ये वेळ आली आता प्रसिद्धी 11 टीमची. कारण गरज आहे 5 बॉल बाकी आहेत आणि 7 धावसंख्येची गरज आहे. सन्माननीय केतनजी मुंडे आणि प्रसादजी राणे साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती तुमचं सहज स्वागत अभि कदम यांच्या माध्यमातून मला आमंत्रित केलं जातं. केतनजी मुंडे आणि प्रसादजी राणे साहेबांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय. जगदंब प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय अभिजी कदम साहेबांच्या माध्यमातून मला आमंत्रित केलं जाते. मॅच मध्ये मजा आल्या. मॅच ऑन आहे. 5 चेंडू आता 7ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल सोडून दिला. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. पंचांनी या बॉलला वाईट घोषित केलं. अगदी एक्स्ट्रा बाउन्स या बॉल वरती खांद्याचा अतिरिक्त वापर करण्यात आला.
नक्कीच आता समीकरण बनलंय. येणारे 5 बॉल बाकी आहेत, 7 धावसंख्येची गरज. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला यावेळेस अमंतर धावा रोखायचे आहेत, परंतु यावेळेस खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल आहे, गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर उत्साह जास्त. बॅटची यावेळेस काढा असावी. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर या क्रुशियल मुवमेंट वरती आणखीन एक विकेट. हे मॅच एका बाजूला अगदी आपण पाहिलं कधी प्रसिद्धी 11 कधी आई एकविरा 11 वावशी टीमच्या बाजूने झुकतीया, पण आता समीकरण बनलंय. येणारे आता बॉल्स बाकी असतील फक्त 4 आणि गरज असेल 6 धावसंख्येची. डीजे आपण पाहतोय या स्पर्धेचे सर्व अभिजित कदम यांचे खरं तर मोठे बंधू मैत्री 11 टीमचे पुरस्कर्ते ऋषीदादा कदम यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती शुभागमन, त्यांचं सहर्ष स्वागत. परंतु मॅच मध्ये आपण पाहतोय काय घडतंय. 4 चेंडू तर 6 ची गरज आहे. विचार केला आता दोन्ही टीमच्या बाजूने प्रयत्न केले जातात आणि संघर्ष केला जातो. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संघर्ष खूप महत्वाचा. जेवढा तुमचा संघर्ष मोठा तेवढा विजय तुमचा मोठा असतो. 4 चेंडू 6 ची गरज. बॅटची काढा अगदी शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. एक सिंगल डबलचा कोणताही प्रयत्न दिसत नाही. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. अगदी दलवी सर का येणारे आता 3 बॉल बाकी असतील. 3 बॉल मध्ये करायचे 5 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमानुसार तुम्हाला कराव्या लागतील. आता 3 चेंडू मध्ये 5 धावा. कब्बालीची मॅच सुरू आहे. दोन्ही बाजूने चांगले एफर्ट्स दिले जातात. गोलंदाजाचा विचार करायला अगदी हा गोलंदाज आहे पियुष. पहिल्या बॉलवरती षटकाराला तंत्र काय वाईट आणि त्यानंतर कमालीची गोलंदाजी. अगदी एक विकेट घेत अगदी आपल्या टीमला या मॅच मध्ये आणून ठेवला. येणारे बॉल्स बाकी आहेत आता 3 आणि गरज आहे 5 या धावसंख्येची. 3 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. शपालून केल्याचा प्रयत्न फसला. आता प्रेशर यावर बॅटर वरती आणि बॉलर वरती दिसतो. या बॉल वरती आता फक्त बॉल बाकी असतील 2 आणि गरज असेल 5 या धावसंख्येची. 2 चेंडू 5 धावा. अगदी दलवीसर आपण पाहिलं कदाचित असं वाटलं होतं की सुयोग पाटीलला ठोकलेला षटकार या मॅच मध्ये आणून ठेवला, परंतु हा क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. कारण जिथे मॅच आपण पाहिली तर नक्कीच आता 2 चेंडू 5 ची गरज आहे. तिथे गरज 6 चेंडू 13 येणारे 2 बॉल आणि गरज 5 या धावसंख्येची. गोल्डन ट्रॅक वरती पियुष काय कमालीची एफर्ट दाखवत आपल्या टीम मध्ये या टीमला खरं तर मदत करतो. हाफ ट्रॅकर होता, चुकी केल्या. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. या बॉल वरती आलाय विजयी चौकार आणि अजूनही माफ करा 1 धावसंख्येची गरज. कारण 5 धावा पाहिजे होता 2 बॉल्स मध्ये, परंतु या बॉल वर तुषार धुमाल सर चुकी केली कीपरनं. बॉल देखना होता, चांगला बॉल फेकला होता पियुषनं, परंतु या बॉल वरती नशिबाचा चौकार. नशिबाच्या 4 धावा खरं तर आपण पाहायला मिळतील प्रसिद्धी 11 टीम साठी. नशीब आहे प्रसिद्धी 11 टीमच्या बाजूनं का आता गरज आहे 1 चेंडू 1 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. कदाचित या बॉल वरती आपण पाहायला गेलं तर धावा आल्या नसा तर नक्कीच थोड्या अडचणीमध्ये प्रेशराइज सिच्युएशन पाहायला मिळाली असती, परंतु यावेळेस आपण पाहायला गेला स्कोर इज लेवल आहे. 1 चेंडू आता 1 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे आणि मॅच दोन्ही टीमच्या बाजूने बॅलन्स आहे. यावर चांगले मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांना. अगदी आपण पाहतो जे समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रेक्षक आपण पाहतो जे आनंद घेत असतील त्यांच्यासाठी संडेची मेजवानी आहे. खरं तर ही जगदंबा प्रीमियर लीग मधील एका बाजूला प्रसिद्धी 11 त्यांच्या बाजूला आई एकविरा 11 वावशी या टीमच्या दरम्यान चालू असलेली लढत. चला स्पीडअप करा, विनंती असेल दोन्ही टीमला की आपण स्पीडअप करायचा. एक चेंडू आता 1 धावसंख्येची गरज. मॅच रंगली आहे. अगदी दोन्ही टीम साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण 1 चेंडू आता 1 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजाचा कस पणाला लागेल, त्याच्या विपरीत बॅटर यावेळेस कोणत्या माइंड सेटनं माइंडचा गेम आहे क्रिकेट आणि त्याचा उदाहरण मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस मित्रांनो दोन्ही टीम साठी यावेळेस चांगला प्रयत्न केला जाईल का दोन्हीकडून. पाहावं लागेल, फिरून मारलाय, शपल झाले, चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. याचा अर्थ 1 धाव सहजपणे कंप्लीट केल्या प्रसिद्धी 11 या टीम.
आणि या विजयी संपादन केलाय या अगदी निर्णायक आणि पद्धत पाहायला गेला दशनभरा मॅच मध्ये प्रसिद्धी 11 या टीम न प्रसिद्धी 11 टीमचे पुरस्कर्ते आमचे सन्माननीय कल्पेजी पाटील साहेबांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. प्रसिद्धी 11 टीमचे पुरस्कर्ते आमचे सन्माननीय कल्पेजी पाटील साहेबांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. जगदंब प्रीमियर लीग 2024 च्या मध्ये मॅन ऑफ द मॅच या मॅचचा नक्कीच या ठिकाणी तुर्तास आपण बोलूया सन्मानाकडे केतनजी मुंडे साहेबांचा या ठिकाणी शुभ